कोल्हापुरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे। राज्य शासनाच्या आणि महापालिकेच्या निधीतून कोल्हापूर शहरातील काही रस्ते करण्यात येत आहेत, पण हे रस्ते दर्जेदार व्हावेत यासाठी आज कोल्हापूर शहर आणि जिल्हा कृती समिती आणि महापालिका अधिकाऱ्यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाजवळ सुरू असलेल्या रस्ता डांबरीकरणाची संयुक्त पाहणी केली। निविदेतील अटी आणि शर्तीनुसार तसंच इस्टिमेटनुसार रस्ते दर्जेदार करावेत अशी आग्रही मागणी कृती समितीने केली। मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्यात कोरोनामुळे रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामं झालेली नाहीत। त्यामुळे कोल्हापूर शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांची अवस्था फारच दयनीय बनली आहे। शासनाने रस्ते तयार करण्यासाठी 39 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। या निधीतून कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी रस्ते डांबरीकरणाची कामं सुरू आहेत। काही रस्ते तर 20 ते 25 वर्षांनंतर डांबरीकरण करण्यात येत आहेत। नवीन करण्यात येणाऱ्या रस्त्यांचा दर्जा खराब असल्याचं दिसून येत आहे। या संदर्भात आज कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत केशवराव भोसले नाट्यगृहासमोर सुरू असलेल्या डांबरी रस्त्याची पाहणी केली। मोठ्या खडीचा थर टाकून अल्प प्रमाणात डांबराचा वापर करून रस्त्याचं काम सुरू असल्याची तक्रार कृती समितीचे अशोक पवार, रमेश मोरे आणि भाऊ घोडके यांनी केली। यावेळी उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण, प्रमोद बराले आणि ठेकेदार गणेश खाडे यांनी शासन नियमाला अनुसरून टेंडरप्रमाणे काम सुरू आहे, हे काम दर्जेदार होईल असं आश्वासन दिलं। रस्ता केल्यानंतर 3 वर्ष देखभाल दुरुस्ती केली जाणार असल्याचं ठेकेदारानं सांगितलं। रस्त्याची कामं दर्जेदार करावीत, पुन्हा रस्ते दुरुस्त करायला लागू नयेत। हे काम पूर्ण झाल्यावर रस्त्यातील कोर काढून शासकीय प्रयोगशाळेत त्याची तपासणी करणार। त्यामध्ये गैरप्रकार आढळल्यास ठेकेदाराला नवीन काम करण्यास भाग पाडू असा इशारा देण्यात आला। यावेळी संभाजी जगदाळे, सुरेश पाटील, लहुजी शिंदे, रणजित पवार, राजेश वरक, अनिल पाटील, रमेश पवार, महेश जाधव उपस्थित होते।